नमस्ते, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवते अक्षय तृतीयानिमित्त करंजी। करंजी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले बघूया। 1 वाटी मैदा घेतलाय, अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे, हे नारळाचा खीस घेतलाय एवढा, याच्यामध्ये थोडीशी विलायची पावडर टाकली आहे, थोडेसे भाजून घेण्यासाठी तूप घेतलंय आणि करंजी खुसखुशीत होण्यासाठी इथे थोडंसं तूप घेतलंय, परत पीठ मळण्यासाठी इथे ड्रायफ्रूट घेतले। तर सर्वात पहिले पीठ मळून घ्यायचं। हे मैदा चाळलेला आहे, याच्यामध्ये थोडंसं करून तूप घालून घ्यायचं। तूप घालू शकता, डालडा घालू शकता किंवा तुम्ही तेलही टाकू शकता त्याच्यामध्ये। असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। याच्यामुळे एकदम खुसखुशीत होते आपली करंजी। आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं। पीठ हे घट्टसरच मळायचं। पीठ हे मळून झालंय। याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं होऊ द्यायचं असंच। तोपर्यंत करंजीसाठी सारण तयार करून घेऊया। तूप घालायचं, थोडंसं ड्रायफ्रूट टाकायचे, नारळाचा किस टाकायचा। नारळाऐवजी रवा पण वापरू शकता, पण मला हेच आवडतं। पिठी साखर घालायची, साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। थोडंसं तूप घालते मी आणखी, आणि हे मंद आचेवर भाजून घ्यायचं थोडंसं। हे मंद आचेवर 5 मिनिटं होऊ दिलं। हलकासा ब्राऊन कलर आलाय याला। हे सारण बनवून तयार झालंय। पीठ पण चांगलं मुरलंय। आता तर बेलण्यानं बेलून घ्यायचं। बेलण्याच्या साहाय्यानं असं बेलून घ्यायचं। पुरी जास्त पातळी करायची नाही, जास्त जाडही ठेवायची नाही। असं ठेवायचा, याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं। सारण तुम्ही कमी जास्त करू शकता, भरू शकता त्याच्यामध्ये।
हव्या त्या आकाराच्या करंज्या बनवू शकता तुम्ही पण. मी वेगवेगळ्या डिझाईनच्या बनवते. अशाच एक एक करून बनवून घेते सर्व. मशीनचा वापर न करता इथे एक पोळी लाटून घेतली आहे. त्याच्यावरती 2 ठिकाणी असे सारण टाकलं आहे. चाकूच्या साहाय्याने तर मधोमध कट करून घ्यायचं आणि याला काटा चम्मचनी असा हवा तसा आकार देऊ शकता तुम्ही पण. बघू शकता, हवा तसा आकार देऊ शकता. पहिले पारंपरिक पद्धतीनं अशाच करत होते बायका. असं हाताने मोड करायचे याला. आमच्याकडे याला जुन्या बायका कानोले म्हणतात. मोमोज जसा आकार देतोय मोमोजला तसा. हे मोकळ्या करून थोड्या वेळ सुकू द्यायच्या अशाच. इथे मिनी आकाराची करंजी बनवली छोटी. सर्वच करंजा बनवून झालंय. तर कढईमध्ये तेल टाकायचं. तेल चांगलं तापू द्यायचं. तेल तापलंय की नाही ओळखण्यासाठी थोडंसं टाकून बघायचं पीठ. वरती यायला लागलं की समजायचं आपलं तेल तापलंय चांगलं. त्याच्यामध्ये करंजी एक एक टाकून घ्यायची. मीडियम गॅसवरती होऊ द्यायची. मी इंडक्शनवरती करते, मीडियमवरतीच आहे पण. पलटी मारायची त्याला. बघू शकता किती टम्म फुगले आहेत. करंजीला ब्राऊन कलर आलाय म्हणजे ती झाली आहे. तुम्ही बघू शकता एकही करंजी फुटली नाही आणि एकदम कुरकुरीत झाली आहे. बाकीच्या पण करंज्या एक एक करून मी तळून घेते. हा पण घाणा झालाय, हे पण काढून घेते. तुम्ही बघू शकता आपली करंजी बनवून एकदम रेडी झाली आहे. तुम्हाला पण ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय जिजाऊ.